क्लिनिक. तर PAC क्लिनिक का तयार केलं त्यांनी की एका ठिकाणीच गोष्टी सेंट्रलाइज राहाव्या. सेंट्रलाइज म्हणजेच एक सेंटर असावं जिथे सर्व गोष्टी होतील. सर्व गोष्टी म्हणजे त्याचा चेकअप पण होईल आणि एक्झामिनेशन पण होईल आणि टेस्ट पण होतील, जे आपल्याकडे होत नाही. नंतर विजिबल असायला हवं, त्याला लगेच कळायला हवं की इथे एक डिपार्टमेंट आहे. कॉम्पिटेटिव्हनेस म्हणजे पेशंटला कम्फर्ट केअर मिळेल तर तो बाकी हॉस्पिटलपेक्षा तुमच्याकडे येईल. आणि इफिशियंट असला पाहिजे. तर या 4 गोष्टी पाहिजे: सेंटर, विजिबल, कॉम्पिटेटिव्ह आणि इफिशियंट. सेंट्रलाइज जागा पाहिजे, म्हणजे एक 10 ठिकाणी त्याला फिरावं नाही लागणार. तिथे त्याला ॲनेस्थेशियाचं कन्सल्टेशन पण मिळेल, एज्युकेशन मिळेल, रॅपो बिल्डिंग होईल, अँझायटी रिड्यूस होईल. नंतर मग मेडिकल रेकॉर्ड्सचं पण काम आहे की रेकॉर्ड्स ते व्यवस्थित राहतील, एका ठिकाणी भेटतील. तर दिस इज कोलॅबोरेशन बिटवीन सर्जन, ॲनेस्थेशिया, नर्सिंग आणि हॉस्पिटल ॲडमिन. हे तिघी चौघी लोकांचं कोलॅबोरेशन राहील. मग जसं आपल्याकडे असतं वेटिंग एरिया असतो, मग रजिस्ट्रेशन एरिया असतो, मग एक्झामिनेशन रूम असते, मग एज्युकेशन त्यांना मिळालं पाहिजे. या 2 गोष्टी आपल्याकडे नाही आहेत, ब्लड आणि ECG. आणि हे पण असतं त्याचं ॲडमिशन, त्याचं इन्शुरन्स आणि फायनान्शियलच्या गोष्टी त्या, आणि कॉम्प्युटर सपोर्ट, आणि लास्टला एक बाथरूम पण पाहिजे. तर ॲनेस्थेटिस्ट इज द ओनली स्पेशालिस्ट. तो डिसाईड करेल की ॲनेस्थेशिया देण्यास योग्य आहे किंवा नाही, पुढे जाऊ शकतो किंवा नाही. त्याच्यामुळे ॲनेस्थेशियावाल्याने लीड करायला पाहिजे आणि त्याची मॅनेजरियल पोझिशन पण असायला हवी. या सर्व गोष्टींमध्ये लीडर असायला हवा, त्याची मॅनेजमेंट पोझिशन असायला हवी.